ओ गॉड, ही तर पार दमल्यासारखी दिसते. डायबिटीसचं औषध स्किप केल्यावर इतक्या लवकर परिणाम होतो माहितीच नव्हतं. अरे झाले, काय झालं? ते काय तू काहीच खाल्लं नाहीयेस? तुला फ्रुट्स आवडत नाहीत का? आवडतात. मग हो, तुला आईची आठवण येतेय. आय नो आय नो. तुम्ही दोघी एकत्र ब्रेकफास्ट करत असाल ना सकाळी, पण आता तर ती खूप लांब आहे लंडनला, आणि तू इथे एकटीच आहेस ना. माझं पिकूचू आहे ना, त्याच्याशिवाय तर मी 4 दिवस काय 4 तास सुद्धा वेगळी राहू शकत नाही. माय बेबी, तू सारखं मला मम्मा मम्मा करत माझ्या मागे मागे येत असतो. पण तुझी आई तर तुला एकटीला सोडून गेलीये ना, म्हणून तुला आठवण येते तिची, आणि आम्हाला कळू नये म्हणून तू आम्हाला दाखवत नाहीयेस ना. पण तुझ्या चेहऱ्यावरून सगळं कळतंय. तरी तुला माहितीये, माझी आई आहे ना, ती सुद्धा मला अशी सोडून गेली होती. मग मी काय केलं माहितीये? 2 दिवस जेवलेच नाही. आणि आईची आठवणीत असेल तर मग आपल्या पोटात जेवण कसं जाईल ना. हॅलो, तू का खात नाही? तू खा ना. तुला काय काय आवडतंय? काय आवडते सगळं खाऊन टाक. तू खा. नाही नको. आईची आठवण येते. फोन करायचा तिला. आपण फोन लावूया तिला. ओके, गुड. सिमी काकू. हॅलो सिमी काकू, काय झालं? सगळं ओके ना? परी ठीक आहे ना? अगं ती मज्जेत आहे एकदम, खूप छान. तुला मी सहज फोन केला होता. काय झालं, मी आता परीशी जरा बोलत बसले होते. तुझी आठवण आली एकदम, म्हणून म्हटलं फोन करावा तुला. तुला बोलायचंय का परीशी? हो. थांब हा. तुझ्या मम्माचा फोन, आईचा. हा बोल. नाही हा. परी बाळा, कशी आहेस बाळा तू? आई अगं ती मज्जेत आहे. यू जस्ट डोंट वरी. परी बाळा, कोणाला त्रास नाही देते ना तू तिथे? छे छे, एकदमच गुड गर्ल आहे तुझी मुलगी. हा नेहा, व्हेरी गुड. हा पण बाळा, इंजेक्शन घेतीयस ना वेळेवर? हो ग. आपलं यश आहे ना, तो हिच्या सगळ्या वेळा व्यवस्थित सांभाळतो. हो ना. बाकी तू बरी आहेस ना बाळा? नेहा, अगं किती काळजी करतेस. मला कळतंय म्हणा, आईचं मन आहे तुझं. तुला मुलीची आठवण येतच असणार. नेहा, अगं तू सेशन मध्ये असशील ना. तू एक काम कर, तुला वेळ मिळाला ना की मग फोन कर आम्हाला. हा, आता तू तुझ्या कामाला लाग. आणि काही काळजी करू नकोस, परी अगदी मज्जेत आहे. हा, आणि मी घेते तिची काळजी. चल बाय बाय. हा, तुला अजूनही आईची आठवण येते? मला झोप आली. अगं तुला आईची आठवण येते, झोप वगैरे काही येत नाहीये. उठ 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 उठ. तू एक काम कर, काय, बाहेर पिकूचू दादा आहे, तो खेळतोय, त्याच्याबरोबर जाऊन खेळ. मग तुला झोप पण येणार नाही, आईची आठवण पण येणार नाही. ओके, गो गो. मूव 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 फास्ट. कम ऑन कम ऑन.
पकड पकड हा, पकड पकड पकड. गौरू पण मी दमले. तुला पकड्या पकडीचा कंटाळा आलाय का? मग आपण लंगडी खेळूया. नको मी दमले. माझ्यावर डाईन. ओके, आता तर खेळशील. चल चल पळ पळ. अशी घालतात का लंगडी? नीट घाल ना. तू पळ ना, अशी उभी का राहिलीस? आउट. आता तुझी टर्न. नको मी दमले. नो चीटिंग हा. माझ्या टर्नला मी तुला पकडलं ना, आता तू पकडायचं. ए पकड पकड. Sure, we'll get it done. पकड Yeah. पकड No issue. All right, thank you. पकड ना मला परी. चल पकड मला. पकड पकड. अगं अशी दाबून का उभी आहेस? चल ना मला पकड ना. Yeah, okay. Okay, thank you. पकड 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 मला पकड. मी पकडू का परीला? फ्रेंड परी? ए परी? परी? परी काय झालं परी? परी? ए परी? परी? अचानक काय झालं? काय माहित नाही हो आजोबा. म्हणजे खेळत होती छान पिकूची बरोबर आणि अचानक काय मलाही कळलं नाही. शुगर शूट झाली आहे तिची. कशी काय? डोस चुकला होता का? नाही हो, म्हणजे तिचे डोस असे नियमित वेळेला मी स्वतः इंजेक्शन देतो तिला. मग मला वाटतं आजच्या खाण्यामध्ये काही जास्त गोड खाल्लं गेलं होतं का? नाही, तसंही काही झालं नाहीये. म्हणजे ती स्वतःची काळजी घेत असते, ती नाही खात गोड. आय सी. म्हणजे एक गोष्ट असू शकते. कोणती? खरं तर लहान मुलांच्या बाबतीत हे फार रेअर आहे, पण आपण शक्यता नाकारू शकत नाही. काय झालंय डॉक्टर? त्यांनी कसला स्ट्रेस घेतलाय का? स्ट्रेस? नाही हो, मला नाही वाटत. म्हणजे तसं काही कारणच नाहीये स्ट्रेस घेण्यासारखं. तिचे आजी आजोबा गावाला गेलेत, कदाचित त्यांची आठवण आली, असं काही होऊ शकतं का? हा, ती शक्यता मात्र नाकारता येत नाही. लहान मुलाला कोणत्या गोष्टीचा त्रास होईल ते सांगता येत नाही. मी तिला इंजेक्शन दिलेलं आहे, पण जरा काळजी घ्या. जाग आल्यावरती ती काय बोलते ते बघा आणि तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या. शी विल बी फाईन. थँक्यू डॉक्टर. अच्छा, आजी आजोबांना कळवतो फोन करू. नाही आजोबा, मी काय म्हणतो, अहो नाही, आता इतक्यात अशी घाई करू नका. कोणाला काही सांगायची गरज नाहीये. अरे असं काय करतोस यश? कळवाल तर लागेलच ना. मला तर खरं तर वाटतं की नेहाला पण. म्हणजे परी मनातलं कुणाशी बोलू शकेल अशा माणसांना किमान कल्पना तरी द्यायला हवी रे. म्हणून म्हटलं. पण नाही, म्हणजे आता आपण कोणाला काही नको सांगूया. आणि इतक्या लांबून ते काही करू शकणार नाहीयेत. आणि मी आहे ना, आपण आहोत ना सगळे इथे. माझ्या जबाबदारीवर घेऊन आलोय मी तिला इथे. मी सांभाळेन तिला.
मी बसून राहील इथेच, मी नाही जाणार कुठे. एवढा त्रास आहे आई उल्हासच्या जीवाला. काय लागलं तर सांग. हो. आजोबा तुम्ही जाऊन बसा ना रूम मध्ये. अरे मी थांबतो. अहो काही लागलं तर मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. आई आई अरे बच्चा. आई आई I'm sorry. फोन उचल. हॅलो हॅलो. नेहा नेहा अगं अगं परीची तब्येत बिघडली, तिचं शुगर शूट झालंय. शुगर शूट झाली. यशने तिला इंजेक्शन दिलं होतं ना? हो नको. नाही मग शुगर कशी शूट झाली? तिने काही गोड खाल्लं नव्हतं ना? तिला नाहीतर चॉकलेट आणि असं काही. तिला काय होतंय का? तिला गरगरतंय? तिला तिला चक्कर येते का? नेहा तू घाबरून जाऊ नकोस प्लीज. हे बघ मला काय वाटतंय की तुझ्या आठवणींचा स्ट्रेस घेतला असेल तिला आठवण येत असेल तुझी, आणि तिने हे आम्हाला सांगितलं नाही की तिला तुझ्याशी बोलायचंय, म्हणून कदाचित हे असं झालं असेल असं मला वाटतं. काकू काकू काय झालंय माझ्या परीला? मी तिथे येते. मी लगेच तिथे येते. मी सांगते, यशशी बोलते. नाही 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 नाही. काय आहे ना, तू प्लीज यशला फोन करू नकोस. काय झालंय की मी सांगितलं नाहीये त्याला की मी तुला फोन करते. ऍक्च्युली तो आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. तू फोन केलास ना तर त्याचा स्ट्रेस अजून वाढेल. काकू मला 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 परीकडे यायचंय काकू. मला तिथे यायचंय. मला परीला भेटायचंय काकू. मी येते काकू. हो 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 मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे बघ मी एक काम करते, मी ना तुझ्यासाठी तिकीट बुक करते. ओके? आणि तोपर्यंत काहीही काळजी करू नकोस, आम्ही सगळे इथे आहोत. तिकीट कन्फर्म झालं की मी इमिजिएटली फोन करते तुला. थँक्यू काकू. जस्ट डोंट वरी. हां मी आहे इथे परीजवळ, काळजी करू नकोस. अगं एक आईच आईचं दुःख समजू शकते ना. हां टेक केअर. बाय. थँक्यू काकू. आला आला सगळ्या नाटकाचा क्लायमॅक्स. आता नेहा आल्या आल्याच धमाका होणार. वा. पण मला वाटतं आजच्या खाण्यामध्ये काही जास्त गोड खाल्लं गेलं होतं का? त्यांनी कसला स्ट्रेस घेतलाय का? तू इथे काय करतेस? तू काय करतोस इथे? शुगर शूट झाली तिची. डोस चुकला होता का? सर काही हवंय का?
नाही काय नाही. ही परीच्या औषधाची बाटली. हो सर. परीचा डोस सिम्मीने चुकवला. सर सकाळी तर डोस यश सरांनीच दिलाय. यशने सकाळी डोस दिला होता परीला या नक्की. हो सर, सकाळी ते स्वतःच फ्रीज मधनं औषध घेऊन गेले. मला आजचं तिकीट हवंय. या लेट नाईट फ्लाईट पण चालणार आहे, पण आजचं हवंय. हा, बिझनेस क्लास नकोय, वस्तातलं बघा. या बाय. सिम्मी अगं सिम्मी. कुठलाही विषय नको आहे इथे मला. तुम्ही द्या माझ्याकडे द्या. निघा. सिम्मी हे नेमकं काय चाललंय? काय नाही अगं तू 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 मागे मागे हो. मी एअर फ्रेशनर. काय बोलायचं होतं? सिम्मी अगं परीची तब्येत बिघडली आहे. तू काही केलं नाहीयेस ना? अगं, तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो. नाही म्हणजे सकाळी तू म्हणत होतीस ना परीची आई म्हणून नेहाला धावत यावं लागेल म्हणून विचारतोय. पण म्हणून मी कोणाच्या जीवाशी खेळेन असं वाटतंय तुम्हाला? हे एवढंच ओळखलं तुम्ही मला? नवरा म्हणून एवढंच कळलंय का तुम्हाला माझ्याबद्दल? मी तुमचं बरोबरच आहे. तुमचा जर विश्वास नाहीये तर घरचे काय विश्वास ठेवणार? त्यांनाही हेच वाटेल. सिम्मी तसं नाहीये. मग कसं आहे सत्यजित? कसं आहे? मला मान्य आहे आपल्याला हिस्सा मिळावा म्हणून मी खूप प्रयत्न करते, पण म्हणून मी कोणाच्या जीवावर उठेल असं वाटतंय तुम्हाला? सिम्मी सॉरी. तुम्ही आता बोललात मला. तुम्ही एवढा मोठा संशय घेतलात माझ्यावर. इतकी वाईट वाटते का मी तुम्हाला? इतकी वाईट बाई आहे का मी? सॉरी म्हटलं ना मी. सॉरी. असू दे. तुम्ही ते रूम फ्रेशनर मारा. रूम फ्रेशनर मारताय ना? थँक गॉड. चला, ह्यांना तरी पटलंय की मी काही केलं नाहीये. पण सिम्मी, ह्याला म्हणतात फुल प्रूफ प्लॅन. तू इन्शुलिनच्या बॉटलमध्ये पाणी भरलंय आणि मग त्यात पुन्हा इन्शुलिनही भरलंय. ग्रेट. दाखवा आता. दाखवा मला पकडून.